नमस्कार, सातारा सेमिस्टार न्यूज चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे। पिंपोडे बुद्रुकमध्ये श्रीराम जन्मोत्सव सोहळा मोठ्या उत्साहात साजरा। उत्तर कोरेगाव तालुक्यातील मोठ्या बाजारपेठेचे गाव म्हणून ओळख असणाऱ्या पिंपोडे बुद्रुक गावामध्ये श्रीराम जन्मोत्सव सोहळा मोठ्या लोकसंख्येने उत्साहात साजरा करण्यात आला। त्यावेळी जन्मोत्सव सोहळ्याचे कीर्तन नामदेव महाराजांचे 16वे वंशज नामदास महाराज यांनी सृजावे अशी कीर्तन सेवा पार पाडली। या प्रसंगी श्रीराम मंदिरामध्ये आरतीचा मान छत्रपती संभाजी महाराज पतसंस्थेचे संस्थापक अध्यक्ष श्री रामभाऊ लेंबे साहेब यांना देण्यात आला होता। श्रीराम जन्मोत्सव सोहळ्याला गावातील व भागातील लोक मोठ्या संख्येने उपस्थित होते। पिंपोडे गावातील श्रीराम मंदिर हे सुवर्ण महोत्सवी वर्ष असून सार्वजनिक सहभागातून जीर्णोद्धाराचे काम चालू आहे। यावेळी देणगीदारांचे मंडळाच्या वतीने आभार मानण्यात आले। आज आपण आलेलो आहोत पिंपोडे बुद्रुक येथे श्रीराम जन्मोत्सव या निमित्ताने जाणून घेऊ लोकांच्या प्रतिक्रिया। बाप ज्ञानेश्वर तुळशीदास नामदास महाराज श्री संत नामदेव महाराज 17वे वंशज क्षेत्र पंढरपूर यांचे श्रीराम जन्म काळावर उत्कृष्ट असे कीर्तन झाले। भाविक बोललेल्या श्रीराम मंदिर जन्मोत्सव सोहळ्यास 75 वर्षात पदार्पण करीत असताना आज आम्हाला सर्व ग्रामस्थांनी भरभरून देणगी स्वरूपात मंदिरासाठी मदत केली। त्यांचे आम्ही सर्वांचे मंदिरातर्फे आभारी आहे। पुनश्च एकदा धन्यवाद देतो। अमृत महोत्सवी वर्षानिमित्त राम मंदिरात आज रामनवमीचा कार्यक्रम साजरा झाला। सर्व राम भक्तांना याचा खूप आनंद झाला। तसेच सर्व तरुण मंडळाचे आमचे कार्यकर्ते खूप उत्साहानं हा रामनवमी सोहळा पार पाडलेला आहे। त्यांच्या या कष्टाचं आजचे कार्यक्रम खूप सुंदर झाल्यामुळं कौतुक होत आहे। अशाच पद्धतीनं दरवर्षी चांगल्या प्रकारे हा कार्यक्रम साजरा मंदिराच्या वतीनं केला जातो। भाविकांचा रामनवमीनिमित्त मंडळाच्या वतीनं खूप खूप शुभेच्छा। सर्व वर्गणीदार आणि रामभक्तांनी आम्हाला भरपूर सहकार्य केलं आणि उद्या काल्याचं कीर्तन आणि भंडारा आहे, तरी सर्वांनी याचा पण लाभ घ्यावा। पंचक्रोशीतील सर्व रामभक्तांना पुन्हा एकदा मनपूर्वक धन्यवाद। जय श्रीराम। जय श्रीराम।